तर बघू शकता तुम्ही मिंजेल आपला पालना. आज गोकुलाष्टमी आहे तर आपल्याला पालना सजवायचा कॉन्ट्रॅक्ट मिंजेलने घेतलेला आहे. सर्व डायमंड्स लावते ते तेव्हा तिने थोडाफार केलेला आहे, आता अजून बाकी आहे. कसा मिंजेल सजवणार आहेस? एकदम लय भारी होईल. आवडेल आपलं लड्डू गोपालला पालना. तर आता हिची तयारी चालू आहे. समोरनं डायमंड वगैरे लावलेले आहेत त्यांनी. ही दोरी कशाला? हलवायला, झुला झुलवायला बोल. झुला झुलवायसाठी रशी पण लावते. आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग चालू केलेला आहे. तर कसा होईल काय माहिती नाही, काय आयडियाच नाही. कारण एक नाही करून 8-9 महिने झाले 8-9 महिने झाले ब्लॉग नाही टाकला आहे. तर आज कृष्ण जन्माच्या निमित्ताने आज ब्लॉग बनवायचा विचार केला आहे मी. तर बघूया कसा होतं आहे. तर नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बघूया कसं काय होतं आहे ते. तर संध्याकाळी पूजा आहे घरामध्ये. गेल्या वर्षी पण केली होती, यावर्षी पण करणार आहे. तर नक्कीच मी पूर्ण व्हिडिओ बघा. भरपूर महिन्यानंतर चालू केला ब्लॉग. तर कंटिन्यू करा. चालेल आपण. तर काय आहे मग आजची तयारी? आजची तयारी संध्याकाळी कृष्ण जन्माची. आता जेवायची तयारी. आता नॉर्मल जेवण. नॉर्मल जेवण. संध्याकाळी आपण खीर बीर काय काय सगळं बनवू. पूर्ण प्रॉपर पूजा करू. 2 वर्ष केली ना आपण, यावर्षी पण करूया. गेल्या वर्षी आम्ही बोललो होतो ना आम्ही पाळणा आणू. आम्ही पाळणा आणलाय. गेल्या वर्षी पण होता ना? नाही. गेल्या वर्षी नव्हता, यावर्षी आणलाय. मिंजल तिथे सजवत आहे. सजवते तिकडं. आता नॉर्मली सगळ्या संध्याकाळी मस्त. मला वाटलं गेल्या वर्षी पण होता काय पालना? गेल्या वर्षी नव्हता, यावर्षी मम्मीने पालना आणलाय. मस्त सजावट करून. मिंजल खालती सजवते, तुम्ही बघितलं. आता आम्ही जेवण झालं आमचं. डाळ भात भाजी चपात्या करते. भरपूर दिवसानंतर महिन्यानंतर ब्लॉग चालू केलाय ना. करायचं. लोक बोलतात करत नाही. लोक बोलत होते की तुमचे ब्लॉग का नाही. आता काय सांगू त्यांना, आमचा टाइमच नाही ब्लॉग पण. कंटिन्यू करा. संध्याकाळी पण भरपूर मजा येईल. म्हणजे आता चालूच ठेवणार. आता गणपती दिवाळी सगळं आता चालू. गणपती पण बनवायचा आहे, दिवाळी पण बनवायची आहे. सगळं काय बोला, आजचा दिवस तुम्ही पूर्ण बघा. त्याचा आजचा दिवस तर असाच निघून जाईल. संध्याकाळी जी पण होईल ती पूजा संध्याकाळी होईल. तुम्ही कंटिन्यू करा. पूर्ण संध्याकाळी जसा होईल तसा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही कंटिन्यू करा. तर गेल्या वर्षी आमच्याकडे पालना नव्हता ना मम्मी, या वर्षी पालना घेऊन आले. बघू पालना बघ. बाबा पालना. आणि नंदी पण नव्हती, यावर्षी नंदी पण आणली आम्ही. पाठी मोरपंख तोच आहे, बाकी अजून बाकी आहे. इथं सर्व फळं वगैरे आणून ठेवलेले आहेत. आणि आपले लड्डू गोपाल जा अभिषेक करणार, मग पालण्यात टाकणार. आणि इथं सर्व तीर्थ वगैरे काढून ठेवलेलं. म्हणजे हे पव आहेत, दही आहे, श्रीखंड, लोणी, लाडू, खीर आणि लोणी सर्व तयारी करून ठेवलेली आता. आणि हे कपडे, हे बघा, हे कपडे बघा. हे कपडे आणलेत लड्डू गोपालला घालायला. हे कपडे ब्लू. आणि हा बारका हार.
एक नंबर अशी आपल्या आता तयारी झालेली आहे सर्व. आता 12 वाट बघू, मग पूजा करून घेऊ. तर आता आमची पूर्ण फायनल टच झालेला आहे. तर आता वाट बघायची आहे जन्माची. त्यासाठी आम्हाला पूर्ण जागायला लागत आता. इथपर्यंत बघितली तर पुढे पण बघा, कंटिन्यू करा. अजून मैदानातली पण हंडी आहे, ती पण फोडणार पोरं, ती पण तुम्हाला दाखवेल. ती पण तुम्ही पूर्ण बघा. रांगोळी बघ माझी. हां, मम्मीची रांगोळी नाही दाखवत ना बघा. ते कपडा होतं देवाचा. ही रांगोळी काढलेली आहे. आणि जो टेबल आहे, टेबलावरती आम्ही पूर्ण सेटअप बनवलेला आहे. कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. येस. गाय गाय आहे ना, ही काय गेल्या वर्षी गाय नव्हती आणि पाळणा नव्हता, तर यावर्षी आम्ही घेऊन येऊ पाळणा आणला. गाय पण आली. गेल्या वर्षी केला होता, यावर्षी पुन्हा केला. किती वर्ष? 3 वर्ष गेले का 2 वर्ष गेले? तिसरा वर्ष आमच्या या घरामध्ये आम्ही पूजा करतो लड्डू गोपाळी. पुढे पण करत राहू आम्ही असंच, आमच्यात जेवढा होतो तसा ना. ये पाय पडला. अगरबत्ती लावायचं घेऊन. हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. झाला जन्म बाळाजो डोळे श्रीकृष्णा श्रीनंद नंदना बाळा जो. बस झाला जन्म. नारू बिरू फोड सगळं आणलंय मी नारू फोडायला. थांब कोच भिजतंय. थांब कोच भिजतंय. ताप भरलाय तू कर साइड हो. ये रवी अब कोच ये बघिरा इथं घे.
तिकडा तिकडा आहे तिकडा. ये लाव ना एक कोच. गायब पकडायला आता झालं एवढा तिकडं. परत परत ये परत परत. ये कोच थोडा लागले नाही. काय चाललंय इकडं. कुठे लागला. बसून फुटल का याच्यात. तिकडा तिकडा